चलो हम लास्ट लेक्चर को स्टेट फंक्शन एंथाल्पी इज अ स्टेट फंक्शन इथपर्यंत आलेलो होतो आपण. तर स्टेट फंक्शन म्हणजे इट इज अ प्रॉपर्टी हुज व्हॅल्यूज डिपेंड्स अपॉन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. इट इज नॉट डिपेंड ऑन पाथ ऑफ द सिस्टीम. म्हणजे कुठल्याही सिस्टीममध्ये जो काही चेंज होणारा आहे त्याच्या पाथवरती डिपेंड नसतो. तर ती सिस्टीम त्याच्या इनिशियल स्टेटवरती आणि सिस्टीमच्या फायनल स्टेटवरती, सिस्टीमचा इनिशियल स्टेट आणि सिस्टीमच्या फायनल स्टेटवरती डिपेंड असते. त्याचबरोबर आपण असंही पाहिलं होतं, change in enthalpy in cyclic process is remains constant. So therefore change in enthalpy in cyclic process is remains constant according to that concept. Delta H is equals to H2 minus H1. आपल्याला फायनल एन्थाल्पी आणि इनिशियल एन्थाल्पी सिस्टीमची पाहायची आहे. एन्थाल्पीमधला जर चेंज कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला सुरुवातीची सिस्टीमची इनिशियल एन्थाल्पी आणि सिस्टीमची फायनल एन्थाल्पी या दोघांचा डिफरन्स घ्यावा लागेल, तेव्हा आपल्याला चेंज इन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करता येते. जर इनिशियल एन्थाल्पी आणि फायनल एन्थाल्पी एखाद्या सिस्टीमची जर सेम असेल, सारखीच असेल, तर त्याला आपण सायक्लिक प्रोसेस म्हणतो. आणि सायक्लिक प्रोसेसमध्ये चेंज इन एन्थाल्पी ही 0 असते, कारण इनिशियल एन्थाल्पी सिस्टीमची आणि फायनल एन्थाल्पी सिस्टीमची बोथ इनिशियल अँड फायनल आर सेम. देअरफॉर इन सायक्लिक प्रोसेस change in enthalpy is 0. Then enthalpy is a extensive property. Extensive property means it is a property whose values depends upon quantity of matter. It's called extensive property. That means सिस्टीममध्ये असणारा एखादा ॲटम असेल, मॉलिक्युल्स असतील, आयन्स असतील, इलेक्ट्रॉन्स असतील, त्यांची जर एनर्जी इन्क्रीज होत असेल, त्याची क्वांटिटी जर इन्क्रीज होत असेल, तर त्याचबरोबर त्याची एन्थाल्पीसुद्धा इन्क्रीज होते. किंवा क्वांटिटी जर डिक्रीज होत असेल तर त्याची एन्थाल्पीसुद्धा डिक्रीज होते. तर आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एन्थाल्पी इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं मेन्शन करत असतो. आता या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी त्याचबरोबर ही एन्थाल्पी ही एक फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सशी रिलेटेड कशी बदलते त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं डिटेल पाहायचं आहे. एन्थाल्पी इन टर्म्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एन्थाल्पी enthalpy in terms of first law of thermodynamics. एन्थाल्पी बघायचं इन टर्म्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता एन्थाल्पीची ॲक्च्युअल डेफिनेशन काय? एन्थाल्पी इज अ टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी कंटेंट किंवा टोटल एनर्जी कंटेंट इन्क्लुडिंग टोटल एनर्जी कंटेंट इन्क्लुडिंग प्रेशर, व्हॉल्यूम, टाईप ऑफ एनर्जी इज कॉल्ड एन्थाल्पी. मग जर आपल्याला चेंज इन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायचं, इट इज अ डेफिनेशन ऑफ एन्थाल्पी, बट ओनली एन्थाल्पी कॅन नॉट बी कॅल्क्युलेटेड. वी विल कॅल्क्युलेट, आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येतं? चेंज इन एन्थाल्पी. सो देअरफॉर चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम. जर इफ ॲट कॉन्स्टंट प्रेशर, जर प्रेशर कॉन्स्टंट असेल, अगर कॉन्स्टंट प्रेशर आहे, ॲट कॉन्स्टंट प्रेशर
जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असेल तर ती टर्म बाहेर येईल आणि मग आता ही टर्म बाहेर येईल या डेल्टा साईनमधून आणि मग डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. दॅट इज अ इक्वेशन. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, according to the first law of thermodynamics, काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा क्यू प्लस डेल्टा डब्ल्यू. म्हणजे इवन हे इक्वेशन आपण असंही मांडू शकतो, डेल्टा यू इज इक्वल्स टू डेल्टा क्यू प्लस डेल्टा डब्ल्यू. ऑल क्लिअर? तर याला आपण असं रिप्रेझेंट करू शकतो. मग आता डेल्टा डब्ल्यूच्या ऐवजी वर्कडन कसं आहे? डेल्टा यू इज इक्वल्स टू डेल्टा क्यू, या ठिकाणी वर्कडन इज इक्वल्स टू मायनस पी डेल्टा व्ही, पी एक्सटर्नल, पी डेल्टा व्ही. म्हणजेच हे इक्वेशन डेल्टा यू इज इक्वल्स टू डेल्टा क्यू मायनस पी डेल्टा व्ही, पी अँड एक्सटर्नल प्रेशर, पी एक्सटर्नल आहे एवढं लक्षात असू द्या. मग याला जर आपण असं मेन्शन केलं या इक्वेशनला, डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही असं तयार होते का बघा. पी दॅट इज अ एक्सटर्नल प्रेशर. मग आता आपल्याला कम्पेअर करायचं आहे. कंपेअरिंग इक्वेशन अकॉर्डिंग टू द चेंज इन एन्थाल्पी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. इवन मग या इक्वेशनला ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, दॅट मीन्स याचा मिनिंग काय? हीट गिवन टू द सिस्टीम, दॅट इज अ प्लस साईन, प्लस क्यू is a heat given to the system, minus q, heat is liberated from the system. So heat given to the system at a constant pressure is equal to change in enthalpy, change in enthalpy at a constant pressure, change in internal energy at constant pressure and p external, that is a p delta v. मग आता या दोघांची जर कंपॅरिझन केली, compare this equation, so therefore delta H is equal to change in enthalpy at a constant pressure is equal to heat absorption at a constant pressure, only for constant pressure. even याला काय म्हणायचं? ॲट कॉन्स्टंट प्रेशर P इज इक्वल टू 0. याला आपण असंही लिहू शकतो, DH इज इक्वल्स टू DQP. हीट इट इज अ स्मॉल चेंज. बघा कन्सेप्ट आला का? दॅट इज अ चेंज इन एन्थाल्पी इन टर्म्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट ऑफ ऑल वी राईट द स्टेटमेंट ऑफ एन्थाल्पी. ही एन्थाल्पीची स्टेटमेंट आहे. टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी किंवा टोटल एनर्जी इन्क्लुडिंग प्रेशर, वॉल्यूम, टाईप ऑफ वर्क, दॅट इज अ डेफिनेशन ऑफ एन्थाल्पी. ही डेफिनेशन एन्थाल्पीची आहे. बट आपण फक्त एन्थाल्पी कॅल्क्युलेट करू शकत नाही, त्यामुळं आपण चेंज इन एन्थाल्पी कॅल्क्युलेट करावी लागते, इवन करता येते. मग याच इक्वेशनला आपण चेंजच्या फॉर्ममध्ये मांडलं, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. पण या ठिकाणी that enthalpy is always in terms of pressure constant and in terms of volume constant. एन्थाल्पी ही गॅसियस कंडिशनशी असल्या कारणाने एकतर तो प्रेशर कॉन्स्टंट किंवा व्हॉल्यूम कॉन्स्टंट या दोन टर्मशी रिलेटेड एन्थाल्पीचं इक्वेशन येतं. मग जर आपण प्रेशर कॉन्स्टंटसाठी इक्वेशन मांडलं तर डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही असं येतं. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असा आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक, चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट अँड वर्क डन, अशी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सची आहे. मग DW म्हणजे चेंज इन वर्क डन. वर्क डनसाठी फॉर्म्युला आहे पी डेल्टा व्ही मायनस पी डेल्टा व्ही. याला जर इकडे घेतलं तर आपल्याला डेल्टा क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही.
मग ह्याला सुद्धा आपण ॲट अ कॉन्स्टंट प्रेशरसाठी जर हे इक्वेशन मांडलं, हीट ॲब्सॉर्प्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर प्लस पी डेल्टा व्ही. मग या दोन इक्वेशनची जर कंपॅरिझन केली तर या इक्वेशनची राईट हँड साईड इवन या इक्वेशनची राईट हँड साईड सेम आहेत, म्हणजे हे बरोबर हे येऊन जातं, त्यासाठी आपण हे मांडलेलं आहे. इवन स्मॉल चेंज आहे डेल्टा एच इज इक्वल्स टू डी क्यू पी असं सुद्धा आपण रिप्रेझेंट करू शकतो. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा क्यू पी हीट कंटेंट ॲट कॉन्स्टंट प्रेशर असं आपण म्हणू शकतो. मग याला जर तुम्ही काळजीपूर्वक विचार केला, डेल्टा एच इज इक्वल्स टू काय आहे, डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, आणि या ठिकाणी क्यू पीसाठी सुद्धा काय आहे, डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. बरोबर आहे बघा. मग अशाच प्रकारचा आणखीन एक कन्सेप्ट आपण बघितलेला होता, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्यालाच आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी या ठिकाणी सुद्धा आपण एक कन्सेप्ट याच्याशी रिलेटेड पाहिलेला आहे. त्याच्याबद्दल आपण आणखीन थोडंसं डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर मग आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीकडे जाऊ. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू, ॲक्च्युली काय आहे, सी इज इक्वल टू काय सांगा, क्यू अपॉन यम इंटू डेल्टा टी, राईट का. दॅट इज अ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आणि मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सी इज इक्वल टू क्यू अपॉन यन इंटू डेल्टा टी. इट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि दॅट इज अ मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मग आता आपल्याला मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीशी रिलेटेड जर इक्वेशन बघायचं झालं तर या इक्वेशनला आपण असं कन्वर्ट करू शकतो का, पहा, क्यू इज इक्वल टू एन सी इंटू डेल्टा टी. एन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स of the gas. C is a molar specific heat capacity and delta T is a change in temperature. या इक्वेशनला जर आपण असं कन्वर्ट केलं, क्यू पी हीट ॲब्सॉर्प्शन किंवा ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर क्यू पी, तर या ठिकाणी काय येईल सांगा, या ठिकाणी एन त्याचबरोबर सी पी डेल्टा टी. इवन मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीसाठी सुद्धा इक्वेशन असंच येऊ शकतं, डेल्टा क्यू पी इज इक्वल टू एन सी पी डेल्टा टी. त्याचबरोबर हे फॉर्म्युला आत्ताच आपण बघितलेलं आहे, डेल्टा एच इज इक्वल टू, हे ऑलरेडी आपल्याला माहीत आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा क्यू पी. मग हा फॉर्म्युला जर असा असेल तर याला आपण असं सुद्धा लिहू शकतो, डेल्टा एच इज इक्वल टू एन सी पी डेल्टा टी. ऑल क्लिअर. मग या ठिकाणी एच इज अ चेंज इन एन्थाल्पी, सी पी मोलार हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. याला आपण इन शॉर्टमध्ये असं पण लिहू शकतो, डी एच इज इक्वल टू एन सी पी इंटू डेल्टा टी असं सुद्धा आपण इक्वेशन मांडू शकतो. मग या इक्वेशनमध्ये जर आपल्याला सी पीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल, जर आपल्याला आता बघा, डेल्टा एचची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असणार आहे, नंबर ऑफ मोल्स माहिती असणार आहेत, डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. आपल्याला जर सी पीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं असेल तर सी पी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे जो आपल्या सिलेबसला नाही आहे, एन सी आर टीमध्ये आहे. डायरेक्ट फॉर्म्युला मी या ठिकाणी ठेवतो आहे, एफ डिवायडेड बाय 2 प्लस 1 इंटू आर. हा फॉर्म्युला आहे सी पी कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग एफ म्हणजे काय, एफ म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम. एफ इज अ डिग्री ऑफ फ्रीडम, आणि या एफच्या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडम एफ म्हणल्यानंतर एफ हा वेगवेगळ्या गॅसेससाठी एफच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. जर मोनो ॲटॉमिक गॅस असेल, एफची व्हॅल्यू जर मोनो ॲटॉमिक गॅस असेल
तर त्यावेळेस एफची व्हॅल्यू येते 3. त्याचबरोबर एफच्या ठिकाणी एफ हा म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम हा डाय ॲटॉमिक गॅसेससाठी असेल, डाय ॲटॉमिक गॅसेससाठी असेल तर एफची व्हॅल्यू त्या ठिकाणी येते 5 आणि डिग्री ऑफ फ्रीडम हा पॉली ॲटॉमिकसाठी असेल, पॉली ॲटॉमिक गॅसेससाठी असेल तर डिग्री ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू येते 6. पहा, एफ फॉर मोनो ॲटॉमिक, एफ इज अ डिग्री ऑफ फ्रीडम फॉर मोनो ॲटॉमिक. आता बघा सी पी कॅल्क्युलेट करायचं आहे. आरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, आरची व्हॅल्यू येते व्हॅल्यू ऑफ आर इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल. ही व्हॅल्यू तुम्ही वापरू शकता किंवा आर इज इक्वल टू 2 कॅलरी अशी सुद्धा व्हॅल्यू तुम्ही वापरू शकता. मग आरची व्हॅल्यू या दोन्हीपैकी एक आहे. तुम्हाला एफची व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. मग तुम्ही हे इक्वेशन कुठल्या कन्सेप्टसाठी यूज करता, कुठल्या फॉर्म्युल्यासाठी यूज करता, तेव्हा डिग्री ऑफ फ्रीडम तुम्हाला यूज करता येतं. जर गॅस तुमचा मोनो ॲटॉमिक असेल तर त्यावेळेस डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे एफची व्हॅल्यू 3 येते. जर गॅस तुमचा डाय ॲटॉमिक असेल तर तेव्हा एफची व्हॅल्यू 5 येते म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम 5 येतो. आणि जर 2पेक्षा जास्त ॲटमपासून जर गॅस तयार झाले असेल तर त्यावेळेस एफची व्हॅल्यू 6 घ्यावी लागते. आणि आरची व्हॅल्यू डिपेंडिंग अपॉन अनादर युनिट, जर दुसरं कुठलं जूल पर केल्विनमध्ये दिलं असेल तर आरची व्हॅल्यू 8.314 किंवा कॅलरीमध्ये घेतलं असेल तर 2 कॅलरी अशी तुम्हाला घेऊन तुमचे फॉर्म्युले कॅल्क्युलेट करता येतात. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, आय होप इथंपर्यंत कळालं असेल, परत एक वेळ सांगतो. इट इज हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे. इट इज हा फॉर्म्युला आहे, अमाऊंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस असा हा फॉर्म्युला आहे. सी इज इक्वल टू क्यू अपॉन एम इंटू डेल्टा टी. हा क्यू तुम्ही स्मॉलसुद्धा यूज करू शकता. कॅपिटल क्यू इज इक्वल टू स्मॉल क्यू असं सुद्धा तुम्ही यूज करू शकता. मग मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इथं काय आहे, मास ऑफ द सबस्टन्स इन ग्रॅम. या ठिकाणी काय आहे, मास ऑफ द सबस्टन्स इन मोल्स. देअरफॉर धिस इक्वेशन इज अ मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि हे इक्वेशन स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे. मग इथं काय येतं, इथं 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करायचं आहे. तर या ठिकाणी 1 मोल सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करायचं आहे. आणि मग या फॉर्म्युल्याला आपण या पद्धतीनं कन्वर्ट करतो. मग हा फॉर्म्युला कसा आला, तर हा मोलार हीट किंवा क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट प्रेशरला या फॉर्म्युल्याला आपण कन्वर्ट करतो. आणि मग इथं आपण या फॉर्म्युल्याला अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सशी रिलेटेड कम्पेअर करत आहोत. कदाचित आता इथंपर्यंतच्या कन्सेप्ट तुमच्या बऱ्यापैकी क्लिअर झाल्या असतील अशी मी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. मग आता बघायचं आपल्याला रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. त्याच्यानंतर बघायचं आहे रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. आपल्याला काय पाहायचं आहे, अ रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. काय आहे रिलेशन मग डेल्टा एच आणि डेल्टा यूचं, तर आपण ते पहिल्यांदा मांडू. अ रिलेशन बिटवीन delta H and delta U in a chemical reaction containing gaseous reactant. रिलेशन बघायचं आपल्याला डेल्टा एचचं आणि डेल्टा यूचं in a chemical reaction containing gaseous reactant and gaseous product. इवन बोथ आर द गॅसेस, रिॲक्टंट गॅसेस असतील किंवा प्रोडक्टसुद्धा गॅसेस असतील अशा ठिकाणच्या कन्सेप्टचं रिलेशन बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल एक केमिकल रिॲक्शन बघू. आर इज कन्वर्टेड इन टू पी. आर इज अ रिॲक्टंट, पी इज अ प्रोडक्ट. मग याच्यासाठी हे इक्वेशन काय आहे, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू
प्लस पी डेल्टा व्ही ॲट कॉन्स्टंट प्रेशरला आपल्याला माहिती आहे मोस्ट ऑफ द केमिकल रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला म्हणजे गॅसियस रिॲक्शन बेसिकली most of the gaseous reaction is always maintained at a constant temperature and at a constant pressure ला delta T is equal to 0 and delta P is equal to 0 म्हणजे मॅक्सिमम रिॲक्शन ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला इवन कॉन्स्टंट प्रेशरला कंडक्ट केल्या जात असतात. मग आता प्रश्न येतो तो कोणता? मग आपल्याकडं एक आयडियल गॅस इक्वेशन आहे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. जर प्रेशर कॉन्स्टंट असेल आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, आरसुद्धा कॉन्स्टंट येतो, तर व्हॉल्यूम इन्क्रीज होणे किंवा डिक्रीज होणे हे कशावरती डिपेंड आहे की नंबर ऑफ मोल्स इन्क्रीज होणे किंवा डिक्रीज होणे. लक्षात घ्या. लक्षात येते की बघा, जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट आहे इवन टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, कारण मॅक्सिमम मोस्ट ऑफ द गॅसियस रिॲक्शन इज कॅरिड आउट. मॅक्सिमम गॅसियस रिॲक्शन ह्या टेम्परेचर कॉन्स्टंटला किंवा प्रेशर कॉन्स्टंटला कंडक्ट केल्या जात असतात. या जर केमिकल रिॲक्शन कॉन्स्टंट टेम्परेचरला किंवा कॉन्स्टंट प्रेशरला होत असतील किंवा केल्या जात असतील, तर त्यासाठी एक आपल्याकडं आयडियल गॅस इक्वेशन आहे, त्याला आपण पी व्ही इज इक्वल टू एन आर टी असं म्हणतो. मग पी व्ही इज इक्वल टू एन आर टी याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट, आर इज अ मोलार गॅस कॉन्स्टंट, टी इज अ टेम्परेचर कॉन्स्टंट, या तीन टर्म जर कॉन्स्टंट असतील तर व्ही इज इक्वल टू एन असं येते. म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होणे किंवा डिक्रीज होणे हे नंबर ऑफ मोल्स इन्क्रीज होणे किंवा डिक्रीज होणे याच्यावरती डिपेंड्स असतात. आणि म्हणून आपण ह्या इक्वेशनला आता पी व्ही इज इक्वल टू, म्हणून या इक्वेशनला डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही म्हणजेच काय, पी डेल्टा व्ही प्रेशर कॉन्स्टंट बघा, याला आपण असंही रिप्रेझेंट करू शकतो. पहा, हे इक्वेशन आपल्याला डायरेक्टली पी व्ही म्हणजे या ठिकाणी जर डायरेक्टली पी व्ही ठेवला तर त्याच्याऐवजी किंवा डेल्टा पी व्ही ठेवला तर पी व्हीच्या ठिकाणी आपल्याला डेल्टा ॲज इट इज एन आर टी असं लिहिता येऊ शकतो. मग आपण इथं काय म्हणतो, इथं प्रेशर कॉन्स्टंट म्हणतो, पी डेल्टा व्ही प्रेशर कॉन्स्टंट म्हणतो. टेम्परेचर तर या ठिकाणी नाही आहे, प्रेशर कॉन्स्टंट. प्रेशर मग बाहेर आलं बघा, प्रत्येकच लिहितो. हे इक्वेशन आपण असंही लिहू शकतो, काळजीपूर्वक पहा. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा पी व्ही. प्रेशर कॉन्स्टंट आहे तर ती टर्म बाहेर येईल, म्हणजेच डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. म्हणजे पी व्हीच्या ठिकाणी डायरेक्टली एन आर टी ठेवू शकता. म्हणजे हे इक्वेशन कसं तयार होईल, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस हा डेल्टा जसाच तसा पी व्हीच्या ठिकाणी ठेवलं एन आर टी. बट दॅट इज द this equation is utilized for gaseous reactant and gaseous product. Both are gaseous, therefore that is NGRT, G for gaseous. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला असं मांडता येतं. आणि हे इक्वेशन अतिशय महत्त्वाचं आहे. हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती खूप सारे क्वेश्चन जेई किंवा नीटला विचारले गेलेले आहेत. डेल्टा एच किंवा डेल्टा यू वरती गॅसियस रिॲक्टंट किंवा गॅसियस प्रॉडक्टच्या बाबतीत खूप सारे फॉर्म्युले म्हणजे खूप सारे न्यूमेरिकल्स या बेसवरती विचारले गेले आहेत. मग डेल्टा एन जी काय आहे, डेल्टा एन जी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रॉडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट. या ठिकाणी हा फॉर्म्युला आपल्याला रिप्रेझेंट करता येतो. मग एक छोटासा क्वेश्चन घेऊ आपल्याला, म्हणजे याच्यातल्या थोड्याशा कन्सेप्ट क्लिअर होतील असा एक माझा अंदाज आहे. तुम्हाला बघा किती समजतं आहे असं. तुम्ही काळजीपूर्वक जर समजून घेतलं तर या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. फॉर एक्झाम्पल एक गॅसियस रिॲक्शन आपण या ठिकाणी इन्क्ल्यूड करू, मग थोडंसं त्याचं असं कॅल्क्युलेशन करू. क्वेश्चन आहे फाइंड काय करायचं, डेल्टा एच
is greater than delta U, or delta H is less than delta U, or delta H is equal to delta U. हा क्वेश्चन एके वर्षी जेईला विचारलेला आहे. मग याच्याशी रिलेटेड आपल्याला अगोदर फक्त हिंट बघायचे कसे सॉल्व्ह होतात ते. एक्झाम्पल दिलं आहे, त्याच्यासाठी एक इक्वेशन आहे. रिॲक्शन अशी आहे पहिली, N2 गॅसियस प्लस थ्राइस ऑफ H2 गॅसियस इज इक्विलिब्रियम्स विथ ट्वाइस ऑफ NH3 गॅसियस. आणि आपल्याला याच्यापैकी कोणती इक्वेशन येते ते बघायचं आहे. पहिल्यांदा या इक्वेशनचा डेल्टा एन जी कॅल्क्युलेट करायचा आहे. डेल्टा एन जी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रॉडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट. हा आपला फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रॉडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट. आता या ठिकाणी गॅसियस प्रोडक्ट किती आहे, या ठिकाणचा गॅसियस प्रोडक्ट बघा. गॅसियस प्रोडक्ट इथं फक्त 2 मोल्स आहेत, म्हणजे इथे येईल 2, इथं मायनस. इकडं काय येईल, इकडं काय येईल पहा, इकडं येतं आहे बघा, रिॲक्शन बॅलन्स आहे का पहा, 2N2 3 2 6. ओके, इकडं काय गॅसियस प्रॉडक्ट 2 आणि इकडं गॅसियस रिॲक्टंट किती येतात, हा येतो 1 + 3, म्हणजे इथे येतं 2 - 4 दॅट इज इक्वल्स टू -2 मोल्स. बरोबर आहे. मग आता आपला जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण ठेवला, फॉर्म्युला आहे डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा NGRT. या दोघांची ॲडिशन बरोबर डेल्टा एच आहे. ऑल क्लिअर. त्या दोघांची ॲडिशन डेल्टा एच आहे. मग आपण हा डेल्टा एच ॲज इट इज डेल्टा यू इथं आला, ची डेल्टा एन जीची व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट केली आहे -2, म्हणजे इथं आला -2 आणि RT. आता थोडंसं काळजीपूर्वक पहा, जर ही व्हॅल्यू याच्यामध्ये ॲड झाली असती तर डेल्टा यू याच्यापेक्षा मोठा झाला असता. ही जी व्हॅल्यू याच्यामध्ये ॲड झाली असती तर याची व्हॅल्यू मोठी झाली. आता याच्यातनं ही मायनस कमी करतोय आपण, म्हणजे काय झाला की या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे हे आहे. ऑल क्लिअर. या दोघांचं सबट्रॅक्शन म्हणजे हे आहे, म्हणजे हा याच्यापेक्षा लहान आहे. म्हणजे मग मोठा कोण आहे, डेल्टा. बघा थोडंसं काळजीपूर्वक पहा, जेव्हा याच्यातनं हे सबट्रॅक्ट केल्यानंतर इज इक्वल टू येतं, म्हणजे डेल्टा यू काय आहे, बिगर आहे. डेल्टा यू इज ग्रेटर दॅन डेल्टा एच. असं आपल्याला डेल्टा यू इज ग्रेटर दॅन डेल्टा एच हे आपल्याला. कारण का बघा, या दोघांमधून म्हणजे याच्यातनं काहीतरी मायनस केल्यानंतर एवढी व्हॅल्यू येते, म्हणजे हा कसा आहे, मोठा आहे. या टर्म्समधून ही मायनस जर केली तर उरलेली जी काही टर्म आहे याच्या एवढी येते. याचा अर्थ ही टर्म मोठी आहे. म्हणून डेल्टा यू इज ग्रेटर दॅन डेल्टा एच असं आपल्याला केमिकल रिॲक्शनशी रिलेटेड हे इक्वेशन मांडता येतं. बघा कळलं का तुम्हाला सगळ्यांना. ऑल क्लिअर. मग आता थोडंसं आणखीन एक इक्वेशन तुमच्याकडं दुसरं दिलेलं आहे याच्याशी संबंधित. काय इक्वेशन आहे पहा, नेक्स्ट रिॲक्शन. याच नेक्स्ट रिॲक्शन दिलेली आहे. इट इज अ नेक्स्ट गॅसियस रिॲक्शन, H2 गॅसियस प्लस Br2 गॅसियस. Br2 gaseous is converted into twice of HBr. हा झाला गॅसियस. मग या ठिकाणी डेल्टा एन जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रॉडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट. मग आता प्रोडक्ट आणि रिॲक्टंटचं जर कंपॅरिझन केली तर या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस प्रॉडक्ट 2 आहेत आणि मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ याचा 1 मोल, याचा 1 मोल, इथं आला 1 + 1. या ठिकाणी 2 - 2 म्हणजे 0. डेल्टा एन जी हा जर 0 असेल
तर आपला जो फॉर्म्युला आहे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. या ठिकाणी डेल्टा एन जीची व्हॅल्यू जर 0 झाली तर हा टोटल टर्म काय होतो, 0 होतो. मग फॉर्म्युला कसा तयार होतो, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. म्हणजे आपल्याला हे मेन्शन करता येतं. लक्षात येते बघा. आता ह्या जे व्हॅल्यू आहेत, हे कोण आहेत, हा प्रोडक्ट आहे. हे दोन कोण आहेत, रिॲक्टंट आहे. ह्या व्हॅल्यू कुठून आल्या, हा जो 2 आहे तर हा 2 आहे. याचा कोइफिशियंट आहे हा इथं ठेवला. याचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1. याचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1. हे सगळे गॅसेस आहेत. तर डेल्टा एन जीची व्हॅल्यू काय ते 0. त्यानुसार डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू येतं. कळलं का? चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट इक्वेशन आहे, नेक्स्ट गॅसेस इक्वेशन आहे. नेक्स्ट गॅसेस इक्वेशन आपल्याकडे असं दिलं आहे, MgCO3 तो आहे सॉलिड, इज कन्वर्टेड इनटू MgO तो आहे सॉलिड प्लस CO2 हा आहे गॅसियस. CO2 हा आहे गॅसियस. मग आता मला सांगा, या ठिकाणी डेल्टा एन जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. डेल्टा एन जी नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रॉडक्ट मायनस फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रॉडक्ट कसा गॅसियसमध्ये मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट गॅसियस. आता प्रोडक्ट काय आहे 1 आणि रिॲक्टंट काय गॅसेस आहे काही नाही आहे. सो देर इज अ 0. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रॉडक्ट मायनस, मग हा प्रोडक्ट गॅसियस आहे. आपल्याला फक्त गॅसियस घ्यायचा आहे. हा सॉलिड असल्यामुळं आपण हा घेतलेला नाही. हा पण सॉलिड असल्यामुळं आपण त्याची व्हॅल्यू काय कन्सिडर केली 0. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रॉडक्ट आहे तो फक्त 1 घेतला आणि मग डेल्टा एन जीची व्हॅल्यू आली 1. डेल्टा एन जीची व्हॅल्यू जेव्हा 1 येते, डेल्टा एन जीची व्हॅल्यू जेव्हा 1 येते, याचा अर्थ आपण काय सांगायचं, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. मग या ठिकाणी आता बघा, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस याची व्हॅल्यू काय 1 म्हणजे इथं आला फक्त आर टी. आता या दोघांची ॲडिशन म्हणजे डेल्टा एच आहे आणि आपल्याला फक्त कंपॅरिझन करायचं डेल्टा यू आणि डेल्टा एचचं. मग आता हे जर कमी झाला, हे जर बाजूला गेला तर हा टर्म काय आहे, लहान होईल. म्हणजे मोठा कोण आहे, डेल्टा एच. म्हणजे काय आपल्याला रिप्रेझेंट करता येईल, डेल्टा एच इज ग्रेटर दॅन डेल्टा यू. डेल्टा एच इज ग्रेटर दॅन डेल्टा यू असं आपल्याला मेन्शन करता येतो. ऑल क्लिअर? सगळ्या गोष्टी कळाल्यात का पहा. दिस आर द सम केमिकल इक्वेशन, सम फॉर्म्युला. हे खूप सारे फॉर्म्युले आहेत, याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं सगळे फॉर्म्युले कसे आले हे व्यवस्थितरित्या समजून घ्या. हळूहळू व्हिडिओ पॉज करून त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर डेल्टा एच म्हणजे हीट कंटेंट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. डेल्टा एचला आपण असंही रिप्रेझेंट करतो, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा क्यू पी. इवन डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा क्यू पी असंही मेन्शन तुम्ही करू शकता. मग तुम्हाला असंही म्हटलं जाऊ शकतं, हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल्स टू डेल्टा एन जी आर टी असं पण तुम्हाला मेन्शन करता येतं. याला काय, हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्याचबरोबर हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर डेल्टा यू इज इक्वल्स टू डेल्टा क्यू व्ही असं सुद्धा मेन्शन केलं जाऊ शकतं. म्हणजेच वरती जे इक्वेशन आहे, वरती हे जे इक्वेशन आहे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू, त्याच्याऐवजी आपण असंही लिहू शकतो, डेल्टा एचच्या ठिकाणी आपण डेल्टा क्यू पी
डेल्टा क्यू पी इज इक्वल्स टू डेल्टा क्यू व्ही प्लस डेल्टा एन जी आर टी असं सुद्धा इक्वेशन आपण मांडू शकतो. बरोबर आहे की बघा, एन जी आर टी असं सुद्धा इक्वेशन आपण मांडू शकतो. इवन हे इक्वेशन आपण असंही मांडू शकतो, क्यू पी इज इक्वल टू क्यू व्ही प्लस डेल्टा एन आर टी किंवा एन जी आर टी असंही इक्वेशन आपण मांडू शकतो. ऑल क्लिअर, लक्षात येते की बघा. मग क्यू पी मायनस क्यू व्ही इज इक्वल्स टू डेल्टा एन जी आर टी, याला इकडे घेतले फक्त, बाकी काहीच नाही. तर या प्रकारचे सगळे इक्वेशन आपल्याला एन्थाल्पीशी रिलेटेड thermochemical reaction, that means gaseous reaction in different types of system occurred शी रिलेटेड हे फॉर्म्युलाज तयार होतात. या फॉर्म्युल्याचं सिस्टमॅटिकली प्रिपरेशन करून याच्यावरती मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व करण्याचे प्रयत्न तुम्ही करू शकता. सगळ्या कन्सेप्ट कळाल्यात का पहा, सगळ्या कन्सेप्ट कळाल्यात का पहा. चेंज म्हणू शकता, क्यू पी म्हणू शकता, क्यू पी किंवा क्यू व्ही, याला मी फक्त इकडे चेंज केला, हा इकडे आला की हा मायनस होतो. याला म्हणायचं ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. इट इज अ रिलेशन बिटवीन क्यू पी अँड क्यू व्ही. हीट ऑफ रिॲक्शन ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, इट इज अ डिफरन्स बिटवीन, याला तुम्ही असंही म्हणू शकता, इट इज अ डिफरन्स बिटवीन हीट ऑफ रिॲक्शन ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड हीट ऑफ रिॲक्शन ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू डेल्टा एन जी आर टी. आणखीन एक इक्वेशन आहे आपल्याला, वर्क डन इन केमिकल रिॲक्शन आहे, तो एक छोटासा पॉईंट आहे, तो उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. तो कन्सेप्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे एन्थाल्पीशी रिलेटेड. चला ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.